गरम पिठल्यावरती थोडंसं तेल टाकून पण खाऊ शकता, खूप छान लागतं. आता मी स्वच्छ तांदूळ धुवून घेत आहे. आपण आता कुकर लावूया. आता मी बनवणार आहे बेसन. बेसनसाठी मी हे बेसन चण्या डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. मस्त थोडंसं पाण्यामध्ये ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता मी इथे कढीपत्ता काढून घेतला आहे, कांदा आणि ही मिरची. आपण हे मस्त कटिंग करून घेऊ. तर मी हे आता कढीपत्ता, मिरची आणि कांदा मस्त कटिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी कढईमध्ये तेल, हिरवी मिरची आणि कांदा, कढीपत्ता टाकलेला आहे. आता याच्यात आपण टाकूया मोहरी, जिरे. जास्त नाही, थोडं टाकलं आणि मस्त कांदा आणि हिरवी मिरची भाजेपर्यंत हे आपण परतून घेऊ भाजेपर्यंत. तुम्ही बघू शकता कांदा होता चांगला भाजलेला आहे, मिरची पण चांगली भाजलेली आहे. आता आपण त्यात टाकू थोडी हळद. तर मी आता 1 वाटी पाणी ॲड करते. अजून थोडं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात. अजून थोडं मीठ मी याच्यामध्ये ॲड करते. पटपट आणि ह्याच्या उकळ्या होतात खूप, त्यामुळे स्पीडने याला फेटत राहायचं. 2 मिनटं मस्त तेल सुटलेलं आहे याला. छान असं हे पिठलं आपलं ते भात लावल्यानं कुकरने तर शिट्ट्या मारते. बंद करते कुकर. बघू शकता 2 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. मस्त गरम गरम अशी चपाती बनवली. तर या सगळे जेवण करायला. बघा मी बनवलं आहे गरम गरम पिठलं. कसं झालं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. गरमागरम पिठलं, चपाती आणि भात. आमच्या सातारा भागाकडे याच्यामध्ये तेल घेतात, पण मी नाही घेतलेलं, मला नाही आवडत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम गरम पिठल्यावरती थोडंसं तेल टाकून पण खाऊ शकता, खूप छान लागतं.